वैष्णवी रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आपण कोलंबी रस्सा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही। इथे घेतलेले मी स्वच्छ अशी कोलंबी धुवून घेतलेली आहे। कोलंबी धुण्याचा मी व्हिडिओ शूट केला नाही, तर चला तर मग आता मी पुढचं दाखवते तुम्हाला। इथे कोलंबी स्वच्छ अशी धुवून घेतली, चवीनुसार मीठ ऍड केलं त्याच्यामध्ये आणि हळद ऍड केलं। आता आपण ते फिरून घेऊया आणि झाकून ठेवूया। जे कोलंबीला पाणी सुटतं ते पाणी आटेपर्यंत आपण त्या पाण्यामध्ये कोलंबी छानपैकी शिजून घेऊया। इथे घेतलेले मी मसाला मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये टाकून घेतलेले टमाटर, खोबरं, अद्रक, लसूण, सांबार एवढं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता इथे गरम करण्यासाठी मी तेल घेतलं होतं। आता त्याच्यामध्ये ते मी जे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं। इथे घेतलेले मी 1 चम्मच घरगुती काळा मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही। दुसरे आपल्याला कोणतेच मसाले याच्यामध्ये ऍड करायचे नाही, फक्त घरगुती काळा मसाला ऍड करायचा, ह्याच्याने खूप चविष्ट छान भाजी होते। आता चला तर मग आता आपण पुढचं प्रोसिजर चालू ठेवूया। इथे घेतलेले मी शिजलेले कोलंबी, आता ते पण मी याच्यामध्ये ऍड केलं। आता चम्मचच्या साहाय्याने ते आपण फिरून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, हे मी फिरून घेतलं। आता आपण याच्यामध्ये ऍड करूया बारीक चिरलेला सांबार। सांबार तुम्ही टाकून घ्या, कारण की सांबारने भाजीला छानपैकी तर्री येते। आता आपण याच्यामध्ये जेवढं तुम्हाला रस्सा लागतो तेवढं तुम्ही पाणी ऍड करायच्या मध्ये। हे मी पाणी ऍड केलं। आता आपण 2 ते 3 मिनिटं ही भाजी छानपैकी शिजून घेऊया। जेवढी आपली भाजी शिजेल तेवढी भाजीला छानपैकी चव येईल। हे बघू शकता तुम्ही किती छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला। 2-3 मिनिटं झालेलेत आपल्या भाजीला। आता आपण गॅस बंद करून घेऊया। ही आपली भाजी तयार आहे। भाजीला छानपैकी तर्री आलेली आहे। आता आपण भाकरी करण्यासाठी घेऊया बाजरीचे पीठ। हे बघू शकता तुम्ही, तर बाजरीचे पीठ मी चाळून घेतलं। आता आपण त्या बाजरीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्याने बाजरीची भाकर चवीला खूप छान लागते। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया छानपैकी। आणि बाजरीची भाकर कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा। हे बघू शकता तुम्ही, मी पीठ मळून घेतलं। आता आपण भाकरी करण्यासाठी एवढं उंडा घेऊया। हे बघू शकता तुम्ही, हे मी भाकर थापून घेत आहे। आता हे आपण भाकर थापून घेऊया। लास्ट पर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्ही। हे मी भाकर थापून घेतलं। आता आपण तव्यावर टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी आपण सगळीकडून लावून घेऊया पाणी। हे मी पाणी लावून घेत आहे। आता आपण पलटी करून घेऊया। हे मी पलटी करून घेतलं। एक साइडने आपली भाकर शेकली। आता आपण दुसऱ्या साइडने भाकर शेकून घेऊया। ही आपली बाजरीची भाकर टम्म अशी फुगली आता आपण काढून घेऊया। ही बाजरीची भाकर आपली तयार आहे। आता आपण इकडे घेतलेले मच्छी फ्राय तळण्यासाठी मी मच्छी फ्रायचा तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात। वैष्णवी रेसिपी या चॅनलवर जाऊन मी व्हिडिओ पूर्णपणे घेतलेला नाही, डायरेक्ट मी मच्छी फ्राय तळण्यासाठी घेतलं। आता आपण सगळं करून हे मच्छी फ्राय तळून घेऊया। हे मी सगळे मच्छी तळून घेतले। बघू शकता तुम्ही किती छान असा आवाज येत आहे। खरपूस असे झालेले आहेत। आता आपण ताट वाढून घेऊया। हे बघू शकतात आपले गरमागरम मच्छी, कोलंबी सुक्की, लिंबू, कांदा आणि कोलंबी रस्सा आणि गरमागरम बाजरीची भाकर। ही रेसिपी कुणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा। चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।